पुढे भगवान विष्णू. हिमालय प्रदेशातल्या लोकांनी विष्णू देवाला पाहिलं. राजसकुमार मदनाचा पुतळा. आणि विचारलं, आप दुल्हा राजा? नहीं भाई, मैं बराती हूँ. नाचने लग गए हिमालय वाले. क्यों? बोले बराती इतने सुंदर है तो दूल्हा कितना सुंदर होगा. विष्णु बोले 10 मिनट रुको, संगमनेर तक आया है. बैलवाला बहुत प्यारा है. या पार्टीचं स्वागत झालं बरं का. मग नवरदेवाची पार्टी. भूत बेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूत बेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वसक्यार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वसक्यार. भूते बेताळ नाचते हर्षयुक्त उमापती. भूते बेताळ नाचते हर्षयुक्त उमापती. गज चर्म व्याघ्रांबर कंठे शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर कंठे शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वसक्यार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वसक्यार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वसक्यार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वसक्यार. गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वसक्यार. कंठी शोभे वसक्यार. कंठी शोभे वसक्यार. आश जय हो. सर्वात पुढे हिमालय प्रदेशातले लहान पोरं होते. लहान मुलांनी वरात बघितली, आपल्या आपल्या घरी गेले. मम्मी डॅडी, क्या बेटा दरवाजा बंद करो, अंदर से ताला भी लगा लो, बाहर मत जाओ, ज़्यादा पुण्य किया वो बचेगा, दूल्हा नहीं यमराज आया गाव में. घर घर बात अशी लरकन कही. आता पुढे ऐका. सर्वात पुढे सासूबाई होत्या. महादेवरावची सासू कोण? मैना. सोन्याची आरती असू द्या ना 150, 1,500, काय 1.5 लाख, 10 ग्राम. अरे सोन्याचं ताट होतं. सोन्याची आरती घेऊन सासू आली जावयाला ओवाळण्यासाठी. गळ्यापर्यंत हात गेला सासूचा. बोल नका कोणी. गळ्यापर्यंत हात गेला आरतीचा आणि आरती सहित सासू पडली. शंकरजीने विचारलं, शृंगी ह्या कोण आहे? तुमच्या सासूबाई आहे. काय झालं? पडल्या. उभ्या होत्या का? आरतीला भलते डोके चालू नका. का पडल्या? घरीच सांगितलं मालक तुम्हाला, सापाचं कामच काय आहे लग्नात, चालला साप गळ्यात घालून. मग अहो त्या सापानं फणा उगारला आरतीवर. सासू घाबरली की बापरे, माझ्या जावयाच्या गळ्यात जिवंत सापत माझ्या ताईचं खरं नाही म्हणून पडली. असं झालं का? मला दया येते का? अरे सापाला काळ म्हणतात. जिचा जावाई साक्षात काळाला गळ्यात घालून फिरतो तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नसतो. काळाला गळ्यात घालतो तो महादेव, काळावर नाचतो तो कृष्ण आणि काळावर झोपतो तो श्री विष्णू. लक्षात घ्या. तरी आरती का पडली? दुसरं कारण आहे. बरेच दिवस मैना मातेनं विचार केला होता, माझा जावई शंकर भगवान आहे, मी सोन्याच्या आरतीनं ओवाळील. आणि जेव्हा हात गळ्यापर्यंत लक्ष गेलं, डोक्यावर चंद्राची कोर दिसली. धक्का बसला. बापरे, जिथं माझ्या जावयाला साक्षात चंद्र ओवाळतो तिथं हे डालड्याची फुलवात काय कामाची? पडली आरती त्याच्यामुळे.
सासूला आत नेलं, सगळीकडे एकच चर्चा. तो आला पाहिजे रे. कोण? ज्यानं लग्न जुळलं तो नारदजी. आवाज आला, नारायण. बाबा, वाड्यात चहाही नाही भेटणार तुम्हाला. काय नवरदेव पाहिला बैलवाला. बोले मान मिला तो भी जाऊंगा, अपमान हुआ तो भी जाऊंगा. नारदाचं थंड स्वागत झालं. नारदाने सगळ्या इतिहास सांगितला. अरे माझी मुलगी म्हणतो हिमालयाच्या पार्वतीला, तून मी तिची मुलाव. ती माय आहे जगाची. जगाच्या मातेचा बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं. गैरसमज दूर झाला आणि मग शिव पार्वतीचा विवाह संपन्न झाला. असे काही दिवस गेले. जाताना हिमालय रडू लागला, मैनाई रडू लागली. प्रत्येक बापाच्या जीवनातले प्रसंग आहे. एरवी पुरुष रडला तर माणसं नावं ठेवतात, पण लेकीला वाटे लावताना दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या, धाय मोकलून रडतो. का? लेकीचं निस्वार्थी प्रेम बापाला रडवतं, हे लक्षात ठेव. मुलाच्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. तो म्हणतो काही नाही महाराज, 5-10 वर्षे त्रास आहे, एकदा म्हातारं गेलं का तिजोरी आपलीच आहे. मुलीला विचारा, जिस घर को 22-24 साल तक मेरा मेरा कर रहे, मुझे मालूम है सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करती है. हे निस्वार्थी प्रेम. करेऊ सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देव न दूजा. पार्वती माता कैलासावरती. समयोपरांत 2 पुत्रांचा जन्म झाला, कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान. कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा झाला. असे काही दिवस गेले. एक दिवस प्रसन्न वदन भगवान शिवजीला माता पार्वती जी म्हणाल्या, मुझे गत जन्म की याद है. पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा नाम आपके साथ राम कथा सुनने के लिए अगस्त जी के आश्रम में आई थी. अगस्त जी के सरलता का मैंने गलत अर्थ लगाया, कथा ध्यान से नहीं सुनी, आपका कहना नहीं माना. दोबारा जन्म मिला, हिमालय की गोद मेरा नाम पार्वती रखा गया. सद्भाग्य इस जन्म में आप मुझे पति मिले. एक जन्म लिया तो भी संशय नहीं गया, लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से. पहले आपके साथ वाद करती थी, अब संवाद. पूछो देवी. आप कहते थे राम ब्रह्म है, अभी भी कहता हूँ राम ब्रह्म है. उस राजकुमार के बचपन की कथा कहो, यज्ञ में संस्कार की कथा कहो, वनगमन की कथा कहो, सीता हरण की कथा कहो, जटायु मरण की कथा, लंका दहन की कथा कहो. आपको अनुकूल लगे तो भगवान स्वधाम कैसे गए वो भी कहो. भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो. अरपों से मेरी गलती हो गई तो वो भी कहो. शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते करते मुझे पूरा रामायण बता दिया है. मैं जरूर कथा सुनाऊंगा, लेकिन आज नहीं, कल शाम 7 बजे. आज की कथा यहाँ विश्राम लेती है.